good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. 8th standard science सेकंड लेसन आपण स्टार्ट केलं आहे की ज्या लेसनचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या आजारांविषयी माहिती घेतो आहोत. एक नवीन इंटरेस्टिंग आजार आहे, इंटरेस्टिंग नाही म्हणता येईल पण खूप डेंजर आजार आहे की प्राणघातक असा आजार आहे, पण ज्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. असा एक आजार आहे रेबीज. तुम्ही ऐकलं असेल. सो रेगडो नावाचा जो व्हायरस आहे त्याच्यामुळे हा रेबीज आजार होत असतो. आता सगळ्यांना माहिती आहे हा आजार कशामुळे होतो. तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही कॉमन आन्सर द्याल की कुत्रा चावल्यामुळे हा आजार होत असतो. सो दिस इज अ व्हायरल डिसीज. सगळ्यात महत्त्वाचं रेबीजचा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर आपल्याला हा आजार होतो. सो इट इज अ व्हायरल डिसीज. इट ऑकर ड्यू टू द बायटिंग ऑफ, फक्त कुत्रा चावल्यामुळे हा आजार होतो का नाही, इट इज इन्फेक्टेड बाय बायटिंग ऑफ अ डॉग, देन रॅबिट, मंकी, कॅट. कुठल्याही प्रकारचा ॲनिमल आहे तो आपल्याला चावला आणि चावल्यानंतर रक्त जर आपल्या शरीरातून जिथे त्याने चावलं तिथून रक्त बाहेर आलं तर अशा केसमध्ये बिलकुल हलगर्जीपणा न करता इमिडिएटली आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे, चेक केलं पाहिजे आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेतली पाहिजे. नाहीतर आपण रेबीज सारख्या प्राणघातक आजाराला उगाच बळी पडू शकतो. आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आपण ठीक आहे चावलं इट्स ओके असं करून जर आपण दुर्लक्ष केलं तर साधारणतः 90 ते 175 दिवसामध्ये त्याची लक्षणं दिसायला लागत असतात या रेबीज आजाराचे. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष बिलकुल करायचं नाही. ओके. सो कशामुळे होत असतो, दॅट इज बायटिंग ऑफ डॉग, रॅबिट, मंकी अँड कॅट. व्हायरस एंटर द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. आणि हळूहळू हा व्हायरस जर आपल्या बॉडीमध्ये एंटर केला आणि केल्यानंतर आपण त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट केली नाही तर आपले जे न्यूरॉन्स असतात, ट्रिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आहे आपल्या बॉडीमध्ये, ह्या न्यूरॉन्स थ्रू हळूहळू हा व्हायरस आपल्या नर्वस सिस्टीम पर्यंत, म्हणजे जी चेतासंस्था असते की जी आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण करण्याचं काम करत असतं, त्या चेतासंस्थेपर्यंत हा व्हायरस जाऊन पोहोचत असतो. आणि पोहोचल्यानंतर एक मेजर सिम्पटम ज्या व्यक्तीला रेबीज झाला आहे त्याचं म्हणजे हायड्रोफोबिया. हायड्रो म्हणजे वॉटर आणि फोबिया म्हणजे टू फिअर, भीती. त्या व्यक्तीला पाण्याची इतकी भीती वाटते की त्याला अगदी पाणी प्यावंसं सुद्धा, पाणी पाहिलं की त्याला टेन्शन वाटतं की पाणी बघितल्यानंतर आपला मृत्यू होईल असं सुद्धा वाटतं. ज्या कुत्र्याला रेबीज झाला आहे त्याची पण तीच कंडिशन आहे आणि ज्या व्यक्तीला रेबीज झाला आहे त्याची पण कंडिशन असते. मेजर सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम असतं हायड्रोफोबिया. त्या व्यक्तीला पाण्याची अत्यंत भीती वाटत असते. सो विच इज द मेजर सिम्पटम्स इन रेबीज, दॅट इज हायड्रोफोबिया, टू फिअर ऑफ वॉटर. दिस इज द मेजर सिम्पटम इन अ रेबीज डिसीज. म्हणजे तुम्हाला कधीही कोणी विचारलं की रेबीज झाल्यानंतर त्या व्यक्तीला सगळ्यात महत्त्वाचं लक्षण काय दिसतं तर पाण्याची भीती वाटते, हे लक्षण तुम्ही नक्की सांगायचं आहे. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट इट इज अ फेटल डिसीज. जर आपण लक्षण नाही दिलं तर हा प्राणघातक आहे, आपला मृत्यू हा होऊ शकतो. So what we can prevent, that is we can vaccine. We have to put the proper vaccine to the cat, डॉग और एनी पेट ॲनिमल्स. तुमच्याकडे जे पेट ॲनिमल्स आहे ज्यांच्यासोबत तुम्ही राहता त्यांना प्रॉपर वॅक्सिनेशन तुम्ही केलं पाहिजे, म्हणजे हा आजार आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, द सिम्पटम्स ऑफ दिस डिसीजेस आर स्टार्ट फ्रॉम 19 to 175. म्हणजे लगेच तुम्हाला कुत्रं चावलं, लगेच तुम्हाला कॅट चावली, लगेच तुम्हाला रेबीज झाला असं नाही. याची लक्षणं लवकर दिसत नाही. 90 दिवस म्हणजे 3 महिन्यानंतर याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. 90 ते 175 दिवसानंतर या रेबीज आजाराची लक्षणं तुम्हाला दिसायला लागत असतात. त्याच्यामुळे हा खूप डेंजर आजार आहे. मग तुम्हाला विचारतील हाऊ मेनी डेज, दॅट इज बिटवीन 90 to 175 डेज वी कॅन सी द सिम्पटम्स ऑफ दिस रेबीज डिसीज. सो व्हॉट आर द मेजर सिम्पटम्स ऑफ दिस रेबीज डिसीज. काय होईल तुम्हाला जर रेबीज आजार झालाय, यू हॅव्हिंग द फीवर फॉर 2 to 12 weeks. म्हणजे तुम्हाला सारखा ताप असणार आहे. तुम्हाला 2 आठवडा ताप आहे, 3 आठवडे, असे 12 आठवड्यां सुद्धा तुम्हाला कंटिन्यू ताप येत असेल तर लगेच डॉक्टरकडे गेलं पाहिजे की आपल्याला रेबीजचे सिम्पटम्स हे दिसत आहेत. एक्झॅग्रेशन म्हणजे तुम्हाला अतिशय तुमचं जे वागणं आहे, तुमच्या नर्वस सिस्टीमचं, तुमच्या बॉडीवरचं कंट्रोल हे हळूहळू कमी होतं. त्याच्यामुळे तुमचं जे वागणं आहे ते अतिशयोक्ती, म्हणजे तुम्ही अति ॲग्रेसिव्ह होतात, अति करत असतात प्रत्येक गोष्ट, हे सुद्धा आहे याचं मेजर सिम्पटम. देन हायड्रोफोबिया, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाण्याची भीती वाटत असते. हे सगळे 3 सिम्पटम्स आहे. एक्सॅग्रेशन मीन्स चेंजिंग ऑफ द बिहेवियर, चेंजिंग ऑफ द मूड एव्हरी टाइम. हायड्रोफोबिया अँड having the fever for 2 to 12 weeks. These are the 3 major symptoms of rabies disease. सो आय थिंक तुम्हाला रेबीज हा आजार काय आहे इथे क्लिअर झाला असेल. मग आता कॅन यू टेल मध्ये काही क्वेश्चन दिलेला आहे. व्हाय द ॲनिमल केज अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट नियर युअर किचन. म्हणजे तुम्ही किचन आहे, तुम्ही एखादा
कॅट पाळली आहे, तुम्ही एखादा डॉग पाळलेला आहे आणि त्याचं जे लिव्हिंग प्लेस आहे ते तुमच्या किचन जवळ नकोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. साधं सिंपल आन्सर आहे, याचं काही असं टॉप मोस्टचं चांगल्या लँग्वेजमध्ये आन्सर लिहायची गरज नाही. तुमच्या साध्या भाषेमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. सम डिसीजेस कॅन बी पासेस थ्रू द ॲनिमल्स टू द ह्युमन बिईंग लाईक द रेबीज. रेबीज सारखे आजार हे प्राण्यांमधून माणसामध्ये किंवा ह्युमन बिईंगमध्ये त्रास होऊ शकतात. द फूड वॉटर फ्रॉम द किचन गेट इन्फेक्शन ड्यू टू देअर कॉन्टॅक्ट. त्यांचे केस खाली पडलेले असतात किंवा कुठल्याही याच्यामुळे काय होत असतं, इन्फेक्शन होऊ शकतं. दॅट्स वाय वी शुड अवॉइड दॅट देअर लिव्हिंग प्लेसेस शुड बी फार अपार्ट फ्रॉम आर किचन. आपल्या किचनपासून त्यांचं घर ज्या प्राण्यांचं आहे ते काय पाहिजे, दूर पाहिजे. ही साधी सिंपल तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इथे क्लिअर झालं असेल. अँड नेक्स्ट क्वेश्चन, डिपेंडिंग ऑन विच सिम्पटम्स रेबीज कॅन बी आयडेंटिफाय. तुम्हाला रेबीज झाला हे कसं आयडेंटिफाय, सगळ्यात महत्त्वाचं फिअर ऑफ वॉटर, हायड्रोफोबिया, हॅव्हिंग द फीवर 2 to 12 weeks. देन नेक्स्ट वन, एक्सेस सलायवा सिक्रेशन ॲट द साईट ऑफ बाईट. त्या सारखं सलायवाचं सिक्रेशन होत असतं. अँड देर इज कंटिन्युअस चेंजिंग इन द मूड अँड ऑल दीज थिंग्स. सो ऑल दीज आर द मेजर सिम्पटम्स ऑफ दिस रेबीज डिसीज. सो स्टुडंट, तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 9 वरती इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कॅन यू टेल मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहे. साधे सिंपल क्वेश्चन आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. म्हणजे तुमच्या घरामध्ये खूप उंदीर झाले आहेत तर मग तुम्ही काय कराल. साधा सिंपल क्वेश्चन आहे. आता या प्रश्नाचं उत्तर सगळे विद्यार्थी वेगवेगळे लिहू शकतात. इफ देर इज अ क्लीनलीनेस हायजीन इन अ हाऊस वी विल नॉट गेट दिस प्रॉब्लेम ऑफ रॅट्स. सगळ्यात महत्त्वाचं, आपलं घर जर खूप अतिशय स्वच्छ असेल तर हा रॅटचा प्रॉब्लेमच होणार नाही. सो क्लीनलीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द हाऊस, म्हणून घर स्वच्छ ठेवला पाहिजे. रिमूव्ह ऑल द जंक अँड लिटर फ्रॉम द हाऊस. घरामध्ये जे अननेसेसरी कचरा आहे, आपण खूप साऱ्या वस्तू साचवून ठेवत असतो ज्याचं काही काम नाही, अशा वस्तू सुद्धा आपण कशावरती, माळ्यावरती किंवा खूप वेगवेगळ्या ठिकाणी साचवून ठेवतो. त्याच्यामुळे काय होत असतात, हे रॅट्स होत असतात. म्हणून ते आपण थ्रो आउट केल्या पाहिजे, बाहेर फेकल्या पाहिजे. हाऊस शुड बी नीट अँड क्लीन. घर आपलं स्वच्छ आणि सुंदर ठेवलं पाहिजे. देन नेक्स्ट वन, ट्रॅप शुड बी यूज्ड फॉर कॅप्चरिंग दिस लॅड. अजून जे उंदीर आहे ते उंदीर पकडण्यासाठी एक पिंजरा मिळतो, तुम्ही बघितला असेल बाजारामध्ये. तो पिंजरा जर आपण यूज केला तर आपण उंदीर जे आहे ते इझिली पकडू शकतो. देन रोडेंटिसाइड्स, वी कॅन यूज रोडेंटिसाइड फॉर रिपेलिंग दिस रॅट ऑर माउसेस. म्हणजे तुम्हाला रॅट किल्स केक असतात त्याचे किंवा अशा वड्या मिळतात, त्या वड्या जर आपण ठेवल्या तर ते खातात ते उंदीर, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ते मरत असतात, पण ते खूप पॉइझनस असतं. सो वी हॅव टू टेक व्हेरी प्रिकॉशन ॲट द टाइम ऑफ युझिंग दिस रोडेंटिसाइड. सो अशा पद्धतीने आपण उंदरांना आपल्या घरापासून दूर ठेवू शकतो. हा प्रश्न पहिला होता. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय इट इज नेसेसरी टू टेक केअर अबाउट द हेल्थ ऑफ डोमॅस्टिक डॉग, कॅट अँड बर्ड्स. तुम्ही काही डॉग्स पाळले असेल, कॅट असेल किंवा काही पक्षी, काही जण बघा पोपट पाळत असतात, काही जण वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स, पिजन वगैरे हे पाळत असतात. मग असे तुम्ही पाळले, पण मग त्यांची काळजी का घेतली पाहिजे असा प्रश्न आहे. मग आता का काळजी घेतली पाहिजे सांगा बरं. कमेंटमध्ये तुम्ही याचा आन्सर लिहू शकतात. So domestic animals like cat, dog, birds can causes the infection to human being and they are the vector of different type of diseases. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात, त्यांच्या थ्रू आपल्यामध्ये आजार येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल द रेबीज विच इज अ व्हेरी डेंजरस डिसीज. रेबीज सारखा आपल्यामध्ये आजार होऊ शकतो. अँड दे कांट टॉक, सो दे कांट शो यू देअर पेन. मग त्यांना किती वेदना होते किंवा ते आर सफरिंग फ्रॉम विच कंडिशन हे तुम्हाला सांगू शकत नाही. सो वी हॅव टू टेक प्रॉपर हेल्थ केअर. त्यांची व्यवस्थित आपण काळजी घेतली पाहिजे. वी हॅव टू क्लीन देम आफ्टर स्पेसिफिक पिरियड ऑफ इंटरव्हल. त्यांना स्वच्छ केलं पाहिजे, त्यांना आंघोळ घातली पाहिजे, त्यांना वॅक्सिनेशन केलं पाहिजे. ही सगळी काळजी काय घेतली पाहिजे आपण. हे जर आपल्याला डोमॅस्टिक ॲनिमल्स जर आपल्याला पाळायचे असेल, कुत्रा, मांजर किंवा बर्ड्स, त्यांची ही व्यवस्थित वेळच्या वेळी घेतली पाहिजे, म्हणजे त्यांच्यापासून आपल्यामध्ये आजार येणार नाही. सो दिस इज द आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन. सो स्टुडंट, थर्ड क्वेश्चन दिला, इज देर इज एनी रिलेशन बिटवीन पिजन, स्ट्रे ॲनिमल्स अँड द ह्युमन हेल्थ. म्हणजे जे रस्त्यावरती भटकणारे प्राणी आहेत
आहे किंवा कबूतर आहे किंवा जे अदर ॲनिमल्स आहे आणि माणसाचं आरोग्य यांचा काही संबंध आहे का? ऑब्वियसली आहे आणि हेच आपल्याला काय करायचं आहे त्या आन्सरमध्ये लिहायचं आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण पिजन विषयी समजून घेऊया. ड्यू टू पिजन देर इज अ रेस्पिरेटरी डिसीजेस कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम पिजन टू द ह्युमन बिईंग. म्हणजे जो कबूतर आहे, तुम्हाला कबूतर माहिती सगळ्यांना, कबूतर सगळ्यांना खूप आवडतं, कबूतर पाळतो सुद्धा काही जण. तर ह्या कबुतरामधून आपल्याला रिस्पिरेटरी म्हणजे श्वासनलिकेसंदर्भात किंवा श्वासोच्छवास आपली जी श्वासोच्छवास संस्था असते त्याच्या संदर्भात आपल्याला आजार त्यांच्याकडून आपल्यामध्ये येऊ शकतं. रेस्पिरेटरी डिसीजेस. देन ॲस्थमा अँड ॲलर्जिक डिसीजेस आर सेड टू बी लिंक विथ दिस पिजन. म्हणजे ज्यांच्याकडे पिजन पाळलेले असतात त्या व्यक्तींना ॲस्थमा किंवा ॲलर्जिक डिसीजेस हे होऊ शकतात. सो बी केअरफुल, इट कॉजेस द ॲस्थमा अँड दी ॲलर्जिक डिसीजेस that is they get transferred from pigeon to the human being. The drooping of the pigeon and the feathers of pigeon also causes disease and it get transferred from pigeons to the human being. म्हणजे त्यांचे जे पंख असतात त्या पंखांवरती थोडी घाण असते, ती पडल्यानंतर किंवा त्यांचे जे ड्रूपिंग आहे, त्यांची जी विष्ट आहे, याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं आपल्याला इन्फेक्शन, रेस्पिरेटरी ट्रॅक विषयी किंवा ॲलर्जिक अस्थमा वगैरे हे सगळे आजार पिजनकडून आपल्यामध्ये येऊ शकतात. सो बी केअरफुल ॲट द टाइम ऑफ rearing this pigeon. And the next is the stray animals. Stray animals do not having any owner. रस्त्यावरती भटकणारी जे जनावर असतात, गाय असते, बैल असतो, म्हैस असते, यांना काही ओनर्सच नसतात. ते नुसते रस्त्यावरती भटकतात, इकडचं तिकडचं अन्न खात असतात जे मिळेल ते. सो दे नो वन टेक केअर ऑफ देअर, नो वॅक्सिनेशन इज देअर. त्यांना कोणी वॅक्सिन करत नाही, कोणी त्याची काळजी घेत नाही. दॅट्स वाय दे आर द कॅरियर ऑफ डिफरंट टाईप ऑफ डिसीजेस लाईक अ रेबीज. That's why stray animals also causes a diseases. So we have to take care from these stray animals also. म्हणजे त्यांच्यामुळे रेबीज सारखा आजार सुद्धा आपल्याला होऊ शकतो. म्हणून आपण ह्या ह्युमन बिईंग आणि हे स्ट्रे ॲनिमल्स आणि पिजनचं अशा पद्धतीने काय आहे रिलेशन आहे, त्यांच्यामधून आपल्याकडे आजार हे येऊ शकतात. मग त्यांना प्रॉपर वॅक्सिनेशन केलं पाहिजे, त्यांची प्रॉपर काय केली पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे. सो नेक्स्ट लास्ट क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ रॅट अँड कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. म्हणजे तुमच्या घरामध्ये खूप उंदीर झाले असेल किंवा कॉक्रोच झुरळ झाले असेल तर काय त्याचा संबंध, आपल्या ह्युमन हेल्थवरती काय परिणाम होत असतो. ऑल ऑफ यू नो दॅट रॅट्स आर द कॅरियर ऑफ होस्ट ऑफ फ्लिया. जो माऊस आहे किंवा जो उंदीर आहे त्याच्या अंगावर जी फ्लिया असते, पिसू असते, इट इज द कॅरियर ऑफ द सो डेंजरस डिसीज दॅट इज अ प्लेग. पूर्वीच्या काळी बघा प्लेगची डायरेक्ट साथच आलेली होती, गावाच्या गावं पूर्ण उद्ध्वस्त झाली, सगळे लोक मरून गेली ह्या प्लेगच्या साथीमुळे. ही एवढा डेंजर आजार हा रॅट जो असतो त्याच्या अंगावरती जी फ्लिहा असते, रॅट इज द कॅरियर ऑफ फ्लिहा अँड फ्लिहा कॉजेस द प्लेग डिसीज. दॅट्स वाय इट इज अ बॅक्टेरियल डिसीज, इट इज व्हेरी डेंजरस. म्हणून आपण आपल्या घरामध्ये रॅट होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला त्याच्यासाठी मी उपाय पण सांगितले आहे. रोडेंटिसाइड यूज करू शकतो किंवा वी यूज द केज for trapping then, and the cleanliness is the best important solution for all. And cockroaches causes the typhoid. cockroaches मुळे आपल्याला टायफॉइड नावाचा आजार होऊ शकतो. दे डिस्ट्रॉय आवर फूड. कुठेही अन्न असेल तिथे जाऊन ते जमा होतात, ते त्याच्यामध्ये एंटर करतात आणि ते जर फूड आपण खाल्लं तर आपल्याला टायफॉइड हा होऊ शकतो. दॅट्स वाय इट डायरेक्ट अफेक्ट टू अ ह्युमन हेल्थ. इट्स इन दिस वे रॅट अँड कॉक्रोचेस आर इफेक्ट ह्युमन बिईंग लाईक दिस. सो अशा पद्धतीने हे वेगवेगळे प्रश्न बघितले, वेगवेगळ्या ॲनिमल्स विषयी, त्या ॲनिमल्समधून आपल्याकडे कुठले आजार येत असतात हे सगळं डिटेलमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा. सो भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.